Okay, so see here, previous lecture मध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं कोलाइड. So colloid is a heterogeneous mixture which consists of two phase, disper phase and dispersion medium. Okay, the phase which are higher concentration these are called as the dispersion medium, and the phase which is lower in concentration this is called as the disper phase. Okay, आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाइप लायोफिलिक लायोफोबिक ते त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन देअर साइज देअर नेचर ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. पुढे आपल्याला पाहिजे की प्रिपरेशन ऑफ कोलॉइडल सोल्युशन. कोलॉइडल सोल्युशन तयार कसं करायचं. ओके, तर कोलॉइडल सोल्युशन इज हेटेरोजेनियस सोल्युशन दे कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग डबल डिकम्पोजिशन. ओके, सो याचं जे आहे तर खाली त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, सो दॅट इज द डबल डिकम्पोजिशन. ओके, डबल डिकम्पोजिशन. त्यानंतर आहे ऑक्सिडेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे रिडक्शन हायड्रोलिसिस. रिडक्शन ऑफ हायड्रोलायसिस. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे की तुम्हाला कोलॉइडल सोल्युशन तयार करायचे म्हणजे असं सोल्युशन तयार करायचे की तुम्हाला दोन फेज आहे. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये त्यात तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. समजा सल्फर डायऑक्साइड. ओके, सल्फर डायऑक्साइड गॅस आहे. याची जर तुम्ही H2S गॅस बरोबर रिएक्शन केली आणि यांचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन जर केलं you can get the sulfur trisulfur plus twice H2O. Okay, लक्ष द्यायला सिंपल कन्सेप्ट आहे. सल्फर डायऑक्साइड गॅस आहे आणि वॉटर मॉलिक्यूल H2S गॅस आहे. तुम्ही गॅस एकत्र केले त्यांचं ऑक्सिडेशन केलं. ओके, सो इथं काय होते ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन. ओके, मग इथं काय करायचं सल्फर आतमध्ये त्याच्याने बदल करायचं. इथं काय करायचं सल्फर एरो खाली एरो वरती असतो तो गॅस मध्ये मूव्ह झाला असता म्हणजे काय होणार बघा इथं या दोघांचं सोल्युशन तयार होणार वॉटर सोल्युशन. त्यामध्ये सल्फर काय असणार आहे सल्फर तळास असणार आहे. बरोबर आहे. आणि वॉटर वरती असणार आहे. ओके, सो सिंपल दॅट इज नथिंग बट कोलॉइडल सोल्युशन. इथं काय झाले कोलॉइडल सोल्युशन तयार झाले. सल्फर तळास असेल किंवा मध्ये त्याचे सल्फरचे पार्टिकल असतील. ओके, आणि वॉटर मॉलिक्यूल किंवा वॉटर याच्यामध्ये वॉटर जे आहे तर वॉटर डिस्पर्शन मीडियम. ओके, जास्त प्रमाणात वॉटर असेल आणि सल्फर सॉलिड असेल. ओके, आणि त्याचे पार्टिकल त्या वॉटरमध्ये गेलेले असतील तर सल्फर इज डिस्पर फेज. त्यानंतर समजा FeCl3 फेरस क्लोराइड याची जर तुम्ही रिएक्शन केली 3 मोल्स ऑफ द वॉटर. ओके, सो दिस इज द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, आपण पाहिले डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये रिप्लेस होतोय. बरोबर आहे. इथं डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दोन मॉलिक्यूल डिस्प्लेस होतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय होते तर Fe OH twice, so this is hydrolysis. Sorry, hydrolysis आहे plus twice HCl. hydrolysis आहे म्हणजे mixing the water molecule you can break the molecule. तर इथं पहा FeCl3 ferrous chloride. ओके, आणि वॉटर मॉलिक्यूल फेरस क्लोराइड जे आहे तर ते फेरस क्लोराइड सोल्युशन जे आहे तर ते सॉलिड आहे. ओके, वॉटर मॉलिक्यूल लिक्विड आहे. दोघांची तुम्ही रिएक्शन केली सो इथं हायड्रोलायसिस होते. हायड्रोलायसिस हायड्रो म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ब्रेक डाऊन. सो इथं वॉटर मॉलिक्यूलने काय करायचं तुम्हाला हा मॉलिक्यूल ब्रेक करायचं. त्याच्यामध्ये काय होते हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप या Fe बरोबर रिएक्ट होते आणि फेरस हायड्रॉक्साइड. ओके, सो इथं एरो खाली आहे. बरोबर आहे. याचा अर्थ काय आणि इथं HCl आहे. सो HCl चं सोल्युशन आहे लिक्विड फॉर्म मध्ये आणि फेरस हायड्रॉक्साइड जे आहे तर ते प्रिसिपिटेट किंवा त्याची जी बारीक बारीक कण आहे तर त्या पूर्ण HCl मध्ये त्या ठिकाणी आहे. सो याच्यामध्ये हा जो फेरस हायड्रॉक्साइड आहे तो डिस्पर फेज आहे. ओके, आणि HCl जो आहे तो डिस्पर्शन मीडियम आहे. ओके, म्हणजे इथं काय झालंय कोलॉइडल सोल्युशन तयार झालं. सो इथं काय करतो आपण डिफरंट टाइप्स ऑफ द रिएजंट घेतोय त्यांच्या वेगवेगळ्या रिएक्शन तर केल्या आणि अशा पद्धतीने आता हा एरो खाली दाखवल्याचा अर्थ काय की ते जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा ते केमिकल जे आहेत तर ते केमिकल त्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी काय झाले तळाला असेल किंवा त्या विभिन्न मॉलिक्यूल असेल विभिन्न सोल्युशन असेल. इथं काय होतंय वॉटरमध्ये सल्फर आहे सल्फरचे मॉलिक्यूल असणार आहे आणि ते दोघे पण आपल्याला विजिबल आहे. तर ते काय असणार आहे तर ते कोलॉइडल सोल्युशन आहे. इथं सुद्धा त्या ठिकाणी तसंच आहे. तर इथं काय म्हटलं की केमिकल मेथडने तुम्ही अशा पद्धतीचे कोलॉइडल सोल्युशन किंवा कोलॉइडल पार्टिकल ते त्या ठिकाणी तयार करू शकता. ओके, सो दिस इज सिंपल मेथड. आता पुढची काय म्हणलंय की दी ब्रेडिंग्स आर्क मेथड. ओके, तर पुस्तकात तुम्ही हे
पहा की डायग्राम मी त्या याच्यामध्ये काढत नाही, पुस्तकामध्ये ती डायग्राम लिहिली आहे पहा. पुस्तकामध्ये डायग्राम आहे बघा. तर ती डायग्राम काय सांगते बघा, अशा पद्धतीने. ओके, सो दिस इज आईस. सो दिस इज आईस, बर्फ आहे. त्याच्यानंतर मेटल इलेक्ट्रोड आणि इथे आर्क. ओके, सो इथं आर्क तयार होतो. आपण म्हणतो ना सोन्याचं पाणी पिलेलं आहे, काय ना बेंटिंगची दागिने वगैरे आपण हौसने मारतो. आपण म्हणजे बेंटिंगचे दागिने माहिती तुम्हाला? अरे माहिती आहे ना, वापरतात. आणि मग तो सांगितलं काय आहे, आणायला सांगणार खोटे दागिने पहा, बेंटेक्स दागिने. आपण म्हणतो की त्याला सोन्याचं कलर पाणी दिलेलं, पाणी सोडायचं सोन्याचं काय असं तुम्ही, किंवा ते कसं असतं बघा, इथे इलेक्ट्रोड म्हणलेले एक ॲनोड असतो, कॅथोड असतो. इथं जो आहे समजा याच्यावरती तुम्हाला इथं काय समजा इथं सोनं आहे, बरोबर आहे, आणि त्या सोन्याचं तुम्हाला पाणी तयार करायचं, बरोबर आहे. आता काय होतंय, इथं काय म्हणजे रेडिक आर्क सायंटिस्टचं नाव असतं नेहमी आढळण्यामध्ये. आपलं काय करायचं, इथं 2 इलेक्ट्रोड आहेत, इथं ते सोन्याची प्लेट आहे, त्याच्यापासून आपलं सोन्याचं पाणी तयार करायचं, बरोबर ना. इथं बर्फ ठेवलेला आहे. ओके, लक्ष द्यायचं, बर्फ ठेवलेला आहे. आता इथं ते सोन्याची प्लेट आहे, पाणी तयार करायचं आपल्याला. मग आता इथे काय होतं की इथं 2 इलेक्ट्रोड आहे, इलेक्ट्रिक करंट पास केला, इलेक्ट्रिक करंट पास केला. इथे काय होतंय, ही सोन्याची प्लेट आहे, इथं वॉटर पाणी आहे, बर्फ आहे. सो इथं काय होतं की इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे इथं टेम्परेचर वाढतं, इथं काय सॉलिड बर्फ आहे ते थोडंसं वितळते. आणि इथं काय होते, स्पार्क माहिती ना, ठिणगी उडते. ठिणगी उडल्यामुळे काय होते, मेटल गोल्ड मेटल आहे, तर त्या गोल्ड मेटलचं काय होते, त्याचे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल स्पार्क होतात. स्पार्क म्हणजे काय होतं की वॉटरमध्ये रिॲक्शन होऊन एवढ्या पार्कमध्ये काय होतंय, त्या सोन्याचं पाणी तयार होतं. आणि हे जे सोन्याचं पाणी आहे, तर सोन्याचं पाणी दुसऱ्या पार्कमध्ये घेतात आणि त्याच्यामध्ये लोखंड बुडवलं की त्याला त्या सोन्याचा कलर येतो. अशी सिंपल कन्सेप्ट आहे. की बेंटेकचे दागिने जे आपण पाहतो की त्याला सोन्याचा मुलाम असतो किंवा सोन्याचा कलर असतो, आपल्याला वाटतं खरे दागिने, तर त्याची मेन कन्सेप्ट अशी आहे. आता इथलं जे सोनं आहे तर त्याचं तुम्हाला प्युरिटी कमी होते का? प्युरिटी कमी होणार नाही. ओके, सो हिला काय म्हणतात तर बेरिक आर्क मेथड. तर काय केलंय, जिथे इलेक्ट्रिक करंट त्या मेटलचं तुम्ही आर्क म्हणजे आपण म्हणतो आर्क म्हणजे काय की आर्क म्हणजे काय, कसं म्हणतात स्पार्क केलं, इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळे काय होते, स्पार्किंग होते. आता मेटल येतो स्पार्किंग होणार आहे आणि त्या मेटलचं त्या ठिकाणी वॉटर सोल्युशन तयार होतं. ते सोल्युशन तुम्ही दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं किंवा पूर्ण बर्फ वितळेल, जास्त पाणी तयार होईल आणि मग त्यामुळे तुम्ही ते कोणताही लोखंड किंवा कोणताही मेटल बुडवला की इथल्या मेटलचा कलर करायला. तर पेंटेचे दागिने वगैरे जे आहे ते आपण बघतो चांदीच्या मुलामध्ये सोनं, आपण सोनं उजळून आणतो, मी पाहिलं असेल. ओके, जुनं सोनं असेल तर उजळून आणायचं, तर ती हीच मेथड आहे. किंवा पॉलिशिंग करतो आपण, ओके, दागिन्यांना पॉलिशिंग वगैरे करतो, तर ही जी मेथड आहे दॅट इज द बेरिक आर्क मेथड. तर इथं तुम्ही काय केलं, आता इथं कोलोइडल सोल्युशन कोणतं आहे, येस, इथं तुम्ही समजा गोल्ड आहे, बरोबर ना, गोल्ड आहे, गोल्ड सॉलिड आहे आणि हे बर्फ सॉलिड आहे, दोघांचं मिक्सचर तयार केलं तर समजा वॉटर सोल्युशन हे पूर्ण बर्फ वितळल्यानंतर आणि त्याच्यामध्ये मेटलचे काय पार्टिकल असतील, मग पाणी असेल आणि मेटलचे काय पार्टिकल असतील, दोन्ही एक मिक्स असतील, तर ते काय असणार, तर इट इज द कोलोइडल सोल्युशन. तर ते सोल्युशन काय आहे, तर इट इज वन ऑफ द मेथड टू प्रिपेअर द कोलोइडल पार्टिकल. म्हणजे पेमरची मेथड आहे की सोन्याचा मुळामध्ये येतात, बेंटेची दागिने वगैरे आहेत तर ते दागिने करण्याकरता वाईडली म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ही मेथड त्या ठिकाणी वापरली जाते. तर दॅट इज नोन ॲज बेरिक आर्क मेथड. ओके, तर ही मेथड त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे. नंतर पेप्टायझेशन आहे. पेप्टायझेशन म्हणजे काय, प्रेसिपिटेट, एखाद्या सोल्युशनचा प्रेसिपिटेट तयार झाला तर तो प्रेसिपिटेट त्या ठिकाणी सेपरेट करून ही पेप्टायझेशन प्रोसेस त्या ठिकाणी वापरली जाते.
तर याच्यातले या दोन मेथड महत्त्वाचे आहेत. तर ज्याच्या मागाची केमिकल मेथड वापरल्या होत्या, खूप सारे केमिकल मेथड आहेत, फक्त तेवढ्याच नाही, खूप सारे केमिकल मेथड आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन होतंय आणि कोलोइडल पार्टिकल तयार होतात. आणि ब्रेडिंग आर्म मेथड, तर ही मॅक्सिमम काय परीक्षेला विचारली जाते. ब्रेडिंग आर्म मेथड तुम्हाला म्हटलं की टू प्रिपेअर द बेंटेक्स जे काही दागिने आहेत ते बेंटेक्स ज्वेलरी तयार करण्याकरता मोस्टली याचा वापर त्या ठिकाणी होतो. ओके, तर आता टू मेथड्स. आता पुढचं काय आहे त्यातील व्हेरिफिकेशन ऑफ कोलोइडल सोल्युशन. मग आता तुम्ही जे कोलोइडल सोल्युशन तयार केलेलं आहे त्या कोलोइडल सोल्युशन शुड बी गेट प्युरिफाय. मग ते सोल्युशन तुम्हाला प्युरिफाय करायचे. आता मगाशी का आपण पाहिलं की जे काय बेसिक आर्टिकलमध्ये तुम्ही जे सोन्याचं पाणी तयार केले त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी असणार आहे. इम्प्युरिटी कुठून येणार आहे? सोन्यामध्ये इम्प्युरिटी असणार नाही, शुद्ध सोनं आहे. जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये काही क्षार असतील, त्यामुळे काय होणार की सोनं त्या ठिकाणी कमी जाते. पण ज्या मेटलवर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, मुलामा द्यायचं आहे, तर ते त्या ठिकाणी करोजन होऊ शकतं. वॉटरमध्ये जर काही ॲसिड वगैरे असेल तर, बरोबर ना. मग ते तुम्हाला प्रिव्हेंट करायचं तर तुम्ही काय करणार, जे कोलोइडल सोल्युशन आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, प्युरिफिकेशन. सो प्युरिफिकेशन कॅन बी डन बाय युजिंग डायलिसिस. सो डायलिसिस इज अ फेमस मेथड किंवा सिंपली मेडिकल फील्डमध्ये डायलिसिस करतात, माहिती का? व्हॉट इज द रोल ऑफ द डायलिसिस? ज्यांना ब्लड कॅन्सर वगैरे असतो बा, त्यांचं रक्त अशुद्ध असतं, त्यांना माहिती नंतर डायलिसिस करतात. म्हणजे काय, जे इम्प्युअर ब्लड आहे ते इम्प्युअर ब्लड त्या ठिकाणी काढून घेतात आणि प्युअर ब्लडचं सप्लाय करतात. दॅट इज नॉट डायलिसिस. इथं काय करायचं आपल्याला, सो इथं तुम्हाला काय करायचं की रिमूव्ह ऑफ द removal of impurities from कोलोइडल सोल्युशन. कोलोइडल सोल्युशन मध्ये काही इम्प्युरिटी आहे तर त्या इम्प्युरिटी तुम्हाला काय करायचं, रिमूव्ह करायचं. तर दॅट इज नोन ॲज द डायलिसिस. तर त्या डायलिसिस प्रोसेसमध्ये जे काही ॲपरेटस वापरलं जातं, ओके, तर तिथे पुस्तकामध्ये दिले बघा, आहे का, डायलिसिसचं ते ॲपरेटस बघा. तर तिथे काय केलेलं आहे, ओके, तर तिथे कंटेनर ठेवला त्याच्यामध्ये पाणी आहे, बरोबर आहे. त्याच्या आतमध्ये एक तुम्हाला दिसतंय की काय म्हणले, डायलिसिंग मेम्ब्रेन, म्हणजे एक अशी बबली दिसते का सर्वांना. एक ॲपरेटस आहे, ती जी ॲपरेटस आहे त्याची जी मेम्ब्रेन आहे, देन मेम्ब्रेन हॅव ॲबिलिटी टू पास द मॉलिक्यूल. आता त्याच्या आतमध्ये काय म्हणले बघा, डिस्पर फेज आहे आणि डिझॉल्व इलेक्ट्रोलाइट आहे. तर ते जे सोल्युशन आहे किंवा ती जी बबली तुम्हाला दिसते, ओके, तर त्या पूर्ण बर्मीमध्ये काय आहे की ते सोल्युशन ओतलेले आणि ती जी काही बर्मी आहे किंवा त्याची काही मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन काय करते, तुम्ही ज्यावेळेस काय करणार आहे, तुम्ही ज्यावेळेस वॉटर फ्लो करणार आहे, ओके, म्हणजे इथून बघा, इथून काय केलेलं आहे, इथे इथून वॉटर जाते, बरोबर आहे, पुस्तकात सर्वांना दिसते. इथून वॉटर पास करते खालून आपण, आणि वॉटरच्या फ्लोने काय होते बघा, ती जी तुम्हाला बर्मी दिसते त्यामध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते इलेक्ट्रोलाइट त्या पाण्याबरोबर मिक्स होतात आणि पुढे जातात, बरोबर ना. तुम्हाला दिसतं ना, पुस्तकामध्ये आहे, ओके. तुम्ही जर पाहिलं इथे पहा, इथे वॉटरचा कंटेनर ठेवलेला आहे, बरोबर आहे. इकडे पहा, वॉटरचा कंटेनर ठेवलेला आहे, ओके. माझा डायग्राम तुम्हाला कळणार नाही, इथं तुम्हाला परफेक्ट डायग्राम आहे. सो त्याच्यात पूर्ण वॉटर आहे, इथून वॉटर एंटर होते, इथून वॉटर त्या ठिकाणी काय म्हणते बघा, इथं जी बर्मी आहे किंवा इथे काही डेव्हलपिंग मेम्ब्रेन आहे, तर या मेम्ब्रेनमध्ये काय होते, फक्त इलेक्ट्रोलाइट पास होते, ओके, कोलोइडल सोल्युशन पास होणार आहे. तर कोलोइडलमध्ये जे काही अदर पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रोलाइट्स, तर काय होणार आहे, तुम्ही इथून वॉटर पास करताय, इथून वॉटर बाहेर येते, तर त्या वॉटरमध्ये ते इलेक्ट्रोलाइट मिक्स होतात आणि बाहेर जातात. राहते काय, फक्त डिस्पर फेज आणि डिस्पर्शन मीडियम, म्हणजे फक्त काय राहते, कोलोइडल सोल्युशन त्या ठिकाणी राहते. सो तो याच्यामध्ये याला काय म्हणतो, तर दिस इज नोन ॲज द डायलिसिस, ओके. पेशंटचं डायलिसिस सुद्धा असंच करतात की इम्प्युअर ब्लड काढायचे, तर पूर्ण बॉडीमध्ये त्या ठिकाणी ते नवीन ब्लड इन्सर्ट केल्यानंतर प्युअर ब्लड त्या ठिकाणी इम्प्युअर ब्लड काढलं जातं. तर सेम मेथड आहे कोलोइडल सोल्युशनमध्ये जे काही इम्प्युरिटीज आहेत, दे आर इन इलेक्ट्रिकल फॉर्म, त्या तुम्ही त्या ठिकाणी वॉटरच्या फ्लोने बाहेर करतात, ओके. तर दॅट इज नोन ॲज डायलिसिस. तर परीक्षेला ती डायलिसिसची प्रोसेस त्या ठिकाणी विचारली जात नाही मॅक्झिमम टाईम, तुम्हाला काही विचारलं जाणार आहे
बेडिंग आर्ट मेथड. ओके, तर ती त्या ठिकाणी विचारली जाते. नाऊ पुढचं जे काय आहे दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ कोलायडल सोल्युशन. ओके, तर हा जो विषय आहे आय थिंक बिगिनिंग फॉर युअर प्रोग्राम बरोबर आहे. याचे वेटिंग करायला तुम्ही आहे तर पेपर जास्त आहे याच्यावरती जर पाहिजे तर. आता प्रॉपर्टीज ऑफ द कोलायडल सोल्युशन. कोलायडल सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी बनवलेले डिफरंट आहे. त्यांचे जे प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवरती जर मॅक्सिमम टाइम क्वेश्चन जर विचारलेला आहे. पहिली जी प्रॉपर्टी आहे ऑप्टिकल प्रॉपर्टी. ऑप्टिकल आता त्याच्यामध्ये ऑप्टिकल प्रॉपर्टी. ऑप्टिकल म्हणजे काय की तुम्ही जर एखादा रे पास केला तर तो कम्प्लीटली पुढं रिफ्लेक्ट होतोय का ट्रान्समिट होतोय का काय ॲब्सॉर्ब होतोय त्यासाठी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट टू ॲब्सॉर्ब और रिफ्लेक्ट द लाईट दॅट इज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आपण पाहिलं की माहिती. आता कोलायडल सोल्युशन किंवा दोन बीकर आहेत. एका बीकरमध्ये टू सोल्युशन आहे. ओके, सोल्युशन आहे त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकलची साईज खूप लहान आहे आपल्याला माहिती सोल्युशनमध्ये. आणि इथं जे सोल्युशन आहे कोलायडल सोल्युशन आहे म्हणजे याच्यामध्ये पार्टिकल्स विजिबल आहेत. ओके, आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी गोळलेले दिसतात. तुम्ही काय करताय, तुम्ही रे पास करताय. सुरुवातीला हा जो रे आहे तो सोल्युशन मधून नाही पण नुसतं पाणी ठेवलेले. पाण्यामधून तो रे का डायरेक्टली पास नाही का, तर वॉटरमध्ये कोणताही असा मॉलिक्यूल नाही की तो त्या ठिकाणी लाईटला रिफ्लेक्ट करेल किंवा स्कॅटर करेल. बरोबर ना. डायरेक्टली ते जे काही रे आहे तो डायरेक्टली वॉटरमधून पास होईल. त्याच्यामुळे तुम्हाला त्या लाईटचा जो काही पाथ आहे तो पाथ तुम्हाला डिटेक्ट करता येणार नाही. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्ही कोलायडल सोल्युशन ठेवलेलं आहे. इथं काय होतंय, इथं सोल्युशन मध्ये बारीक बारीक मॉलिक्यूल्स आहेत. हा जो रे पुढे पास होतोय तर इथे जे काही सोल्युशन मॉलिक्यूल्स आहेत तर काही मॉलिक्यूलवरती तो रे आढळेल. बरोबर ना. समजा इथे हा जो रे असा आला इथं आपला सोल्युशनचा पार्टिकल आहे. त्या पार्टिकलवरती जर हा रे आढळल्यानंतर त्याचं काय होणार आहे, तो पुन्हा मागे येईल. इथं आल्यानंतर इथं एक मॉलिक्यूल असणार आहे. त्या मॉलिक्यूलमुळे काय होणार आहे, इथं आढळल्यामुळे पुन्हा हा इकडे जाईल. पुन्हा अशा पद्धतीने काय होणार आहे, तर तो त्या ठिकाणी रे काय आहे तो रे स्कॅटर होणार आहे. काही प्रमाणात ॲब्सॉर्ब होणार आहे. ओके, आणि काय होणार आहे की अशा पद्धतीने काय होणार आहे, तो स्कॅटर होऊन फायनली तो सोल्युशनच्या बाहेर जाणार. मग इथं काय झालंय, कोलायडल सोल्युशनमध्ये तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट पाथ कळणार आहे. पण इथं काय होतंय, सोल्युशनमध्ये तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट पाथ कळणार नाही. कारण का, इथं काय अडथळाच नाही. अडथळा नसल्यामुळे काय होतंय, तो डायरेक्टली पास होतोय. पण इथं तुम्हाला काय झालंय की डिस्पर्स फेजचे जे मीडियम आहे त्याच्यामुळे ते मॉलिक्यूल्स काय होणार आहे, स्कॅटर होणार आहे. स्कॅटर झाल्यामुळे काय होणार आहे, ते गेट डायरेक्शन डिफरंट डायरेक्शन मिळणार आहे. आणि फायनली जेव्हा बाहेर जातील तेव्हा तुम्हाला त्या लाईटचा पाथ तुम्हाला डिटरमाइन करता येणार आहे. सो दॅट इज नोन ॲज द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता इथं काय म्हणलं की टिंडल इफेक्ट. सायंटिस्ट नाव टिंडल. मग टिंडलने काय ऑब्झर्व केलं की सोल्युशन जर असेल तर काय होत नाही, लाईट स्कॅटर होत नाही. पण ते जर कोलायडल सोल्युशन असेल, कोलायडल जर असं मिक्सचर तर लाईट स्कॅटर होते. तर ते कशामुळे होते, सोल्युशन मधले जे काही डिस्पर्स फेज आहे त्यांच्यावरती ते लाईट गेल्यानंतर लाईट स्कॅटर होते. सो दॅट स्कॅटरिंग रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टिंडल इफेक्ट. ओके, सो इथं काय म्हणलंय, द फेनोमेनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय कोलायडल पार्टिकल अँड मेकिंग पार्ट ऑफ द लाईट विजिबल थ्रू द डिस्पर्शन इज रेफर्ड ॲज अ टिंडल इफेक्ट. तर टिंडल सायंटिस्टचं नाव आहे. याच्यावरती जर काही शुअरली क्वेश्चन असणार आहे टिंडल इफेक्ट
राईट शॉर्ट नोट ऑन टिंडल इफेक्ट पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि याच्यावर 3 मार्कला शुअरली शॉर्ट नोट असणार आहे. सो scattering of light in presence of the dispersed phase and dispersion medium is known as the Tyndall effect. टिंडल मध्ये काय होते, लाईटचा पाथ स्कॅटर होते आणि त्या ठिकाणी पाथ गेट विजिबल, दॅट इज नोन टिंडल इफेक्ट. आता हा टिंडल इफेक्ट काय आहे, त्याचा उपयोग काय आहे किंवा सिग्निफिकन्स काय आहे, तर काय म्हणले द डायमीटर ऑफ द डिस्पर्स्ड पार्टिकल. आता त्याचे जे काही कंडिशन्स आहेत, तर इथले जे काही सोल्युशन्स आहेत त्या सोल्युशनचे डायमीटर जे आहे, डायमीटर शुड नॉट बी लेस दॅन द वेवलेंथ ऑफ द लाईट यूज. ही जी काही लाईट आहे त्या लाईटची वेवलेंथ आणि पार्टिकलचे साईज यांचा डिफरन्स जास्त नको आहे, बरोबर आहे. समजा काय होणार आहे, पार्टिकलची वेवलेंथ जास्त असेल आणि सॉरी लाईटची वेवलेंथ जास्त असेल आणि पार्टिकल लहान असतील, तर काय होणार आहे, पार्टिकल लाईटची वेवलेंथ जास्त असल्यामुळे ते डायरेक्टली पास होणार. तर दोघं काय पाहिजे, दोघांची पण प्रॉपर्टी ह्या इक्विव्हॅलेंट पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला टिंडल इफेक्टचे जे काय आहे तर ते तुम्हाला जास्त दिसेल. त्यानंतर आपल्याला हा जो टिंडल इफेक्ट आहे त्याचे सिग्निफिकन्स, तर सिग्निफिकन्स काय म्हणले बघा, इट इज युजफुल टू डिटरमाइन द नंबर ऑफ पार्टिकल्स. So, टिंडल इफेक्ट काही ना बोर्ड असेल, काही ना बोर्ड येत असेल, बट नो ऑप्शन. टार्गेट आहे आपल्याला मार्क्स एंडिंग, मार्क्स एंडिंग आहे टार्गेट फॉर टिंडल इफेक्ट. सिंपल आहे, ऑलवर काही नाही. टिंडल इफेक्ट म्हणजे त्याचे दोन प्रॉपर्टीज म्हणतात किंवा त्याचे महत्त्वाचे रोल काय आहे, तर नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ कोलॅडल सोल्यूशन. नंबर ऑफ पार्टिकल मेजर कसे करणार, लाईट वेवलेंथ, याची वेवलेंथ आपल्याला माहीत असतं की 200 नॅनोमीटर आहे, 300 नॅनोमीटर आहे, किती आहे, 300 नॅनोमीटर असं इकडे पुढं तुम्हाला जे काय मिळणार 200 असेल, 100चा पण लॉस झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो कॅल्क्युलेशन करून तुम्ही सांगू शकता की किती मॉलिक्युल आहे. जेवढं जास्त रिफ्लेक्शन होणार आहे तेवढे कमी पार्टिकल असतील. 200 नॅनोमीटरची लाईट आहे, तुम्हाला 100 मिळाली, 100 जर तुम्हाला स्कॅटर झाली तर आता काय तुम्हाला जास्त आहे. ओके, पुढे काय म्हणलंय, टू डिफरन्शिएट कोलॅडल टू सोल्युशन. 200 नॅनोमीटरची लाईट आहे, तुम्हाला पुढे 200 नॅनोमीटर भेटलं, याचा अर्थ काय, सोल्युशन ट्रू आहे. आणि 200 नॅनोमीटरची लाईट कमी आपण पास तुम्हाला 300 मिळाली, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी पार्टिकल्स आहेत ज्यामुळे लाईट स्कॅटर झाली किंवा ऍब्सॉर्ब झाली. सो इट इज अ डिस्ट्रीब्युशन टेस्ट टू डिस्ट्रीब्यूट द टू सोल्युशन आणि कोलॅडल. ट्रू म्हणजे काय आहे की त्यांच्यामध्ये दोन फेज नाही, एकच होमोजिनियस पिक्चर आहे. इथून तुम्हाला डायरेक्ट रे पास होणार आहे, पण इथं काय होते, इथं रे पास होते. म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी. सो इट इज द टिंडल इफेक्ट. ओके, सो दॅट इज द तुम्हाला त्या ठिकाणी रायटिंग शॉप म्हणून विचारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी टिंडल इफेक्ट त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलंय, कलर. मग आता जर कोलॅडल सोल्युशन आहे तर त्यांचा जो काही कलर आहे, तर दिस कलर डिपेंड अपॉन व्हॉट, यस कलर. आता याच्यामध्ये तुम्ही जे लाईट पास करताय तर लाईटची वेवलेंथ आणि कोलॅडल पार्टिकल यांची साईज याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे तर त्या सोल्युशनचं किंवा त्या रेचा त्या ठिकाणी कलर त्या ठिकाणी डिपेंड आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय म्हणले, कलर ऑफ द कोलॅडल डिस्पर्स ऑल्सो चेंज विथ मॅनर इन विच ऑब्झर्व रिसीव्ह द लाईट. ओके, म्हणजे तुम्ही जो लाईट पास करताय त्या लाईटची वेवलेंथ किती आहे. ओके, यूव्ही लाईट आहे की अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे, लाईटच्या वेवलेंथवरती काय आहे तर तुम्हाला पुढे जो कलर मिळणार आहे तो कलर त्या ठिकाणी डिपेंड आहे. त्यानंतर हे जे सोल्युशन आहे, सोल्युशनचा कलर कोणता आहे, डार्क कलर असेल तर मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन होणार आहे, बरोबर ना, आणि व्हाईट कलर असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, मॅक्सिमम रिफ्लेक्शन होणार आहे. ओके, तर कलर हा त्यामधला समजा टॉपिक आहे. पुढे आहे कायनेटिक एनर्जी, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कायनेटिक एनर्जी. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं
सपोज दिस इज आवर कोलायडल सोल्युशन आणि अशा ठिकाणी काय डिस्पर फेज आहे ब्राउनियन मोशन सायंटिस्ट मे बी असेल ब्राउनियन तर काय होते बाबा इन कोलायडल सोल्युशन there is a disper phase and the molecules they are continuously in random motion. Wandering here and there. जसं कामात 2 दिवस आपण घरी होतो आपण आपला पाय काय करत नव्हता आपण इकडल्या गल्लीत तिकडल्या गल्लीत जायचो तिकडून पलीकडच्या गल्लीत त्यामुळे आम्हाला गल्लीच नाही म्हणजे आपण जागेवर होतो हे ज्या ठिकाणी माहिती आहे सर्वांना त्यामुळे कोरोना होता असल्या मग आता इथले सोल्युशन मध्ये मॉलिक्यूल कसे शांत होते आता काही जण बसले तरी काही जण शांत नाही काही जण डोक्याला पण बसले काही जण विचार करतात यांचा बाबा संबंध काय नाही वाटत की बातम्या सुट्ट्या मिळाल्या आम्हाला काय नाही वेगवेगळे विचार काही फक्त डोक्यात चालू आहे लक्ष फार थोड्या राहणार तर इथे पहा ही मॉलिक्यूल सुद्धा असंच आहे तेवढे काय आपल्याला नाही की शांत बसून राहिला ते वंडरिंग गॅरंटी रॅन्डम मोशनली मग आता होतंय काय इथला मॉलिक्यूल आहे आणि हा मॉलिक्यूल जेव्हा डिफरन्स नाही जास्त कमी जास्त असणार जेव्हा हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल यांचं दोघांचं कोलिजन होईल मग त्यानंतर काय होईल इथं कोलिजन झाल्यामुळे हा पुन्हा इकडे येईल इथं परत दुसरा असणार आहे त्याचं कोलिजन होईल पुन्हा हा इकडे येईल पुन्हा इथे अशा पद्धतीने काय असणार आहे दिवस रात्र त्यांची त्या ठिकाणी कोलिजन चालू असते एक कोलिजन झालं कायनेटिक एनर्जी वाढली बरोबर ना म्हणजे मॉलिक्यूल एकदा त्यांच्यामध्ये कोलिजन्स म्हणजे काय टक्कर आणि आपण पाहिलं की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये ऑल द कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स आहेत त्यामुळे काय होते एक कोलिजन झालं की पुन्हा काय होते त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते त्यामुळे मॉलिक्यूल जे आहेत ते काय आहेत तर कंटिन्युअसली रॅन्डमली मोशनमध्ये आहेत शांत मॉलिक्यूल नाहीत बरोबर ना म्हणजे तुम्हाला इथं दिसतंय तर हे सगळं कंटिन्युअसली चालू आहे मॉलिक्यूल एका ठिकाणी नाही सगळे मॉलिक्यूल करतात सगळे एक दुसरं धडकला का तो दुसरीकडे तिसरीकडे अशा पद्धतीने कोणत्याही अँगलने एकमेकांपासून लांब पडतात त्यांच्यामध्ये परफेक्टली इलास्टिक कोलिजन्स आहेत and they have the random migration. So migration of the disper phase molecule from one place to another place that is known as the Brownian motion. Okay, म्हणजे जागेवरती नाही असं नाही की आता कॉलेज सुटले मग आता शांत बसूया असं नाही किंवा जागावरती मालिका चालू आहे तर तसं नाही कंटिन्युअसली रॅन्डमली मोशन आहे दॅट इज नोन एज Brownian motion. So the colloidal or microscopic particle undergo ceaseless random zigzag motion. Zigzag कसं आहे कारण म्हणजे त्यांना काही स्पेसिफिक पॅटर्न नाही त्याला सांगायचं ते चलो असं नाही जिकडे मिळेल असतात तिकडे झिगझॅग मोशन आहे कुठे पण जात आहेत ते कुठे पण म्हणजे असं नाही की इथला गेला अमेरिकेला त्या सोल्युशनमध्येच एकमेकांच्या झिगझॅग मोशन त्या ठिकाणी त्यांचं मायग्रेशन आहे तर मायग्रेशन नोन ॲज द ब्राउनियन मोशन ओके आता याच्यामध्ये काय होतं की पार्टिकल जे आहेत सोल्युशनमध्ये ते कंटिन्युअसली एकमेकांवरती आढळतात त्याच्यामुळे त्यांना कायनेटिक एनर्जी मिळते अँड देयर इज अ रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द ब्राउनियन मोशन. त्यानंतर याला रिस्पॉन्सिबल कोण आहे नाही का हे जे काय ब्राउनियन मोशन होते त्या ब्राउनियन मोशनला रिस्पॉन्सिबल कोण आहे तर कायनेटिक एनर्जी बरोबर ना ती कायनेटिक एनर्जी कधी मिळणार आहे जेव्हा त्यांच्यामध्ये कोलिजन्स होते बरोबर आहे समजा सुरुवातीला सोल्युशन तयार झालं नाही का ब्राउनियन मोशन कमी आहे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला धडकला की तो पुढच्या ध्रुवांना धडकणार त्यानंतर बाकीचे म्हणजे अशा करून सगळ्या मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे कायनेटिक एनर्जी येणार आणि एकदा एनर्जी आली की त्यांच्यामध्ये सारखं ते कोलिजन चालू असणार आणि त्यांची काही मोशन असणार आहे इकडून तिकडे झिगझॅग ओके झिगझॅग मोशन म्हणजे इथला मॉलिक्यूल इकडे जाईल असा कुठे पण जाईल असे पण दाखवू शकतो दॅट इज नोन ॲज द ब्राउनियन मोशन. द रिस्पॉन्सिबल फॅक्टर इट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल जिथे कायनेटिक एनर्जी आहे तर ती एनर्जी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ब्राउनियन मोशन. तर इन द रिसेप्ट द ब्राउनियन मोशन
डेफिनेशन एका मार्काला विचारलं जाऊ शकतं किंवा शॉर्ट नोट. ओके, हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, हे विचारतील, हे पण नाही. सो टॉपिक म्हणून आता काय करायचं फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ही एक मेथड करायची आपल्याला, फिंगर इफेक्ट, ग्राउंडिंग मोशन आणि इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिसच्या एक्झाम्पल स्टडी करायची. आता पुस्तकामध्ये डायग्राम दिली पहा, इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, सो इकडे पहा किंवा पुस्तकात पण काहीतरी काय आहे, इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे. आणि फोरेसिस म्हणजे काय, मायग्रेशन म्हणजे एका बाजूने एका ठिकाणाहून काही जाणे, मायग्रेशन, त्याला म्हणतो फोरेसिस. मग आता इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय, मायग्रेशन ऑफ द मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, इट इज नोन ॲज द इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, डेफिनेशन मध्ये लिहा काय म्हणले, द मूवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल्स अंडर एन अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफोरेसिस. डेफिनेशन एका मार्का विचारली एवढी लिहायची. काय, मायग्रेशन ऑफ कोलायडल पार्टिकल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला हा काय आहे, प्रॅक्टिकल आहे इलेक्ट्रोफोरेसिस. तर हे जे तुम्हाला ॲपरेटस दिसते यू शेप, तर इलेक्ट्रोफोरेसिस ॲपरेटस आहे. ओके, म्हणजे ट्यूब असते, ग्लास ट्यूब आहे, त्याच्यामध्ये ते सोल्युशन भरायचं. ओके, मग दिसतंय सर्वांना. ठीक आहे, अशी यू शेप ट्यूब असते. ही जिकडून जे तुम्हाला दिसतंय रिझर्वायर, रिझर्वमध्ये इथून ते ओतायचे सोल्युशन. आणि एका बाजूला एक इलेक्ट्रोड आहे, एका बाजूला एक इलेक्ट्रोड आहे. डायग्राम काढायची गरज का, नाही पुस्तकात आहे. काय सगळ्यापेक्षा मी हायली क्वालिफाय एस डी डायग्राम नाही काढू शकत, हाय डेफिनेशन. काय म्हणतो बरं, एवढं हाय ते दाखवा, जास्त आम्हाला नाही. मग आता ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन त्या ट्यूबमध्ये भरलं, बरोबर आहे. दोन इलेक्ट्रोड आहेत, इलेक्ट्रिक करंट पास केला. आता त्याच्यामधले जे काही डिस्पर्स फेजमधले मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती एकतर कोणता तरी चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज. आता ॲनोडवर कोणता चार्ज असतो, ॲनोडवरती पॉझिटिव्ह, ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह मॉलिक्युल त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, बरोबर आहे. ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे निगेटिव्ह पार्टिकल्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आता इथे पहा, कॅथोड आहे, कॅथोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, तिथं डायग्राममध्ये पहा होतं. आणि मग काय होतं, या सोल्युशनमध्ये जे काही निगेटिव्हली पार्टिकल्स आहेत नाही का, त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्ही ज्यावेळेस करंट पास करणार आहे सगळे निगेटिव्हली पार्टिकल्स काय होणार आहे, कॅथोडकडे मायग्रेट होणार आहे. कारण का, अपोजिट पोल घ्यावा अट्रॅक्शन. मग सोल्युशनमध्ये जेवढे निगेटिव्हली पार्टिकल्स आहेत ते सगळे पार्टिकल्स काय होणार आहेत, कॅथोडकडे अट्रॅक्ट होतील. सेम थिंग अबाउट ॲनोड. आता ॲनोडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे या सोल्युशनमध्ये जेवढे पॉझिटिव्ह आहेत सगळे इकडे होणार आहेत, ॲनोडकडे मायग्रेट, आणि त्याच्यावरती ॲनोडवरती डिपॉझिशन होणार. दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोफोरेसिस. दॅट मीन्स मायग्रेशन ऑफ द कोलायडल पार्टिकल्स, ओके, अंडर एन अप्लाइड इलेक्ट्रिक पोटेन्शियल, दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रोफोरेसिस. मग याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स आहेत ते निगेटिव्हली इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट होतील ॲनोडकडे, आणि जे काही निगेटिव्हली चार्जड आहेत तर ते पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रोफोरेसिस. तर याच्यामध्ये याच्यावरती सुद्धा 3 मार्कला तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे, 4 मार्कला. तर इलेक्ट्रोफोरेसिसची डेफिनेशन काय, द मायग्रेशन ऑफ द कोलायडल पार्टिकल in presence of electric current is known as electrophoresis. The diagram आणि त्याला खाली 2 एक्सप्रेशन दिले की पॉझिटिव्ह पार्टिकल्स निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे, एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, सो
तिथपर्यंत आपण थांबते. राहिलेला जो पार्ट आहे तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार. ओके, आता याच्यामधलं काय काय लिहायचं आहे तर ते पहा. पेन्सिल काढा.